मित्रांनो, हा आहे कण्हेर डॅम. वेण्णा नदीवर बांधलेला कण्हेर डॅम सातारा शहरापासून साधारणपणे एक 6 ते 7 किलोमीटर आहे. सातारा शहरातून जो रस्ता महाबळेश्वरकडे जातो मेढा मार्गे, त्या रस्त्यालाच कण्हेर डॅम आहे. आणि या कण्हेर डॅमचं जे पाणी आहे ते विशेष करून सातारा जिल्ह्यातली जी शेती आहे त्यासाठी वापरलं जातं. आता ॲक्च्युली आपण चाललो आहे ते मेरुलिंगला. मेरुलिंग डोंगर आहे, शंकराचं स्थान आहे. त्या मेरुलिंगाला आपण चाललो आहे. आणि हा जो बघतोय आपण तो सातारा महाबळेश्वर रस्ता आहे मेढा मार्गे. चला, तर आज आपण श्रावणी रविवार आहे, मेरुलिंग महादेवाचं आपण दर्शन घेऊ. मित्रांनो, तर आत्ताच आपण दर्शन घेतलं मेरुलिंगाचं. अतिशय सुंदर असं हे महादेवाचं मंदिर आहे. आणि आज श्रावणातील रविवार, वास्तविक सोमवार आणि शनिवारी दर्शन घेतात, पण आपल्याला रजा नसते, त्याच्यामुळे रविवारी आपण आज दर्शन घेतलं. हरकत नाही, देव देव आहे. तर सातारा जिल्ह्यातील तालुका जावळी येथील हे मेरुलिंग ठिकाण आहे. बाळूमामांचं देखील इथं वास्तव्य होतं आणि खूप सुंदर असा हा प्रदेश आहे. जर तुम्ही मुंबईवरनं ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला अणेवाडीचा जो टोल नाका लागतो तिथून तुम्ही जर उजवीकडे गेलात तर तुम्ही मेरुलिंगावरती येता. एक उंच डोंगर दिसतो आणि उंच डोंगरावरती एक मंदिर दिसतं. म्हणजे मुंबईवरून कोल्हापूरला जाताना तुम्हाला उजव्या हाताला दिसेल. आणि साताऱ्यामधून जर तुम्ही आलात तर साताऱ्यामधून महाबळेश्वरला जो मेढा मार्गे रस्ता जातो त्या रस्त्यावर आपण साधारणपणे एक 7-8 किलोमीटरवरती रायगाव फाटा आहे. तिथं आपण एक उजवीकडून राईट घ्यायचा की आपण सरळ वरती येतो. आता इथूनच आपण आणेवाडीला जाऊन आपण मुंबईच्या दिशेने जाऊ शकतो. तर बघा, खूप सुंदर ठिकाण आहे आणि गर्दी तर अजिबात नाही आहे. देवाचं दर्शन अतिशय छान सुंदर झालं, मन प्रसन्न झालं. तर असेच श्रावणामध्ये आम्ही वेगळ्या वेगळ्या गणपती मंदिरांना आणि महादेव मंदिरांना मी भेटी देत असतो आणि त्याची माहिती मी तुम्हाला माझ्या एकेका व्हिडिओमधून देत जाईन. बघत राहा यूट्यूब चॅनल प्रवासी दिनेश. धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे बाळूमामांच्या या मंदिरात. मेरुलिंग मंदिराच्या मागूनच रस्ता आहे आणि हे छोटंसं गाव आहे धनगरवाडी. एकदम डोंगराच्या टॉपला आहे सगळं. फक्त सेल्फी काढू नका. नाही. काय होतं, देवाकडे पाठवते बरोबर. तर मित्रांनो, श्री क्षेत्र मेरुलिंग जे आहे त्या देवळाच्या पाठीमागूनच एक छोटा रस्ता पुढे जातो. साधारणपणे 1 किलोमीटर अंतरावरती बाळूमामांचं हे मंदिर आहे. मस्तपैकी सुंदर डोंगरावर वसलेलं हे मंदिर आहे. खूप प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं. तर बघा, गर्दीच्या ठिकाणी जाऊन दर्शन घेण्यापेक्षा आणि मनस्ताप घेण्यापेक्षा अशी जी लोनली ठिकाणं आहेत, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, सह्याद्रीच्या या कडेकपाऱ्यांमध्ये असंख्य मंदिरं आहेत. भगवान महादेवाची तर आहेतच, त्याच्यानंतर गणपतीची आहेत, बाळूमामांची आहेत, इतर अनेक देवी देवतांची मंदिरं आहेत. तर या मंदिरांना आपण जर भेटी दिल्या, तिथे जाऊन जर आपण पूजा अर्चना केली, आरती केली, तर मला एक मनशांती पण मिळते आणि तिथल्या देवांना
आपण एक पूजा अर्चना केल्याचं आपल्याला समाधान देखील मिळतं. देव तर सगळीकडे सारखाच आहे. तुम्ही कुठल्याही गणपती मंदिरात जाऊन दर्शन घ्या किंवा शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या, देव सगळीकडेच आहे. तर मी जनरली प्रेफर करतो की जी अशी आडवाटेवरची मंदिरं असतात तिथे जाऊन दर्शन घेणं हे मला जास्त आवडतं. तर तुम्ही देखील अशा प्रकारेच तुमच्या शहराच्या आसपास डोंगर कपाड्यांमध्ये गावाखेड्यांमध्ये जी मंदिरं आहेत त्या ठिकाणी जाऊन नक्कीच तुम्ही दर्शन घ्या. तुम्हालाही मनःशांती मिळेल. आणखीन एक नवीन वेगळं ठिकाण बघितल्याचं तुम्हाला समाधान पण मिळेल. आणि इतर जी पॉप्युलर ठिकाणं आहेत, देवस्थानं आहेत, तिथं जाऊन जो मोठ्या मोठ्या 8-8 तासाच्या 6-6 तासाच्या लाईनी लावल्या जातात, त्याच्यानंतर जो पैशाचा खेळ चालतो आणि ते सर्व तुम्हाला त्या मनस्तापापासून तुम्हाला सुटका मिळेल, एक मनःशांती मिळेल. तुम्हाला जो काय दानधर्म करायचा आहे, जे काय तुम्हाला देवाला द्यायचं आहे, जे काय तुम्हाला पुजाऱ्याला द्यायचं आहे ते तुम्ही इथं येऊन पण देऊ शकता. तर तुम्हाला जे यथाशक्ती शक्य आहे तो दानधर्म करून तुम्ही अशा रिमोट प्लेसेसवरच्या कड्याकपाऱ्यामधील डोंगरदऱ्यांमधील देवळांना भेटी निश्चित द्या. धन्यवाद.